अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची नेमकी पात्रता काय असा थेट सवाल केला। राज्यसभेसारख्या महत्त्वाच्या सभागृहात जाण्यासाठी अनुभव, कामगिरी आणि जनतेशी असलेलं नातं महत्त्वाचं असतं असं त्यांनी सांगितलं। केवळ घराणेशाहीच्या आधारे संधी देऊ नये अशी भूमिका मांडत पारदर्शक निकष लावण्याची मागणी केली। या वक्तव्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। राज्यसभा हे अतिशय गंभीर आणि प्रतिष्ठित असं सभागृह आहे आणि तिथे जाणाऱ्या व्यक्तीला जनाधार पाहिजे, त्याचं कर्तृत्व पाहिजे, त्याची पात्रता पाहिजे। कोण आहे पार्थ पवार, काय आहे त्याचं सामाजिक योगदान किंवा राजकीय योगदान, का म्हणून तो आपल्या देशाच्या राज्यसभेवर गेला पाहिजे, फक्त एक आडनाव आहे म्हणून? मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं होईल जर झालं तर। लोकांनी आता शुद्धीवर यावं आणि अशा व्यक्तीला, ज्यांनी आत्ताच 1800 कोटीचा शासकीय भूखंड लाटण्याचा प्रयत्न केलाय, अशा जर व्यक्तीला आपण राज्यसभेवर पाठवायला लागलो तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही।